हे जे आहेत ना हे गृहस्थ त्यांची या ठिकाणी त्या ठिकाणी जिथं ते डबर वगैरे मुरुम काढलाय का ती जमीन यांची आणि यांनी काय केलंय त्या ठेकेदाराला ते मुरुम वगैरे डबावर विकलेलं आणि ते मुरुम वगैरे विकलेले आणि जे हाय टेन्शन जी वायर आहे का हाय टेन्शन त्याच्या खाली आहे ना त्याच्या खाली ते फाईट उडवत होते का पार करत होते ब्लास्टिंग नाही ना प्लास्टिक नाही ब्लास्टिंग आहे ना काही हे यांच्या सांगण्यावरून चाललं होतं. तुम्ही बातमीमध्ये काही बनवू नका प्लास्टिक नाही ना प्लास्टिक मुरुम हे डबर हे सगळं यांच्याकडून घेतलं जातंय आमच्याकडून नाही घेतलं ते काही लोकांचे तुम्ही तर म्हणलं आता मग ते तुमच्या जागेत कसं काय आले ते खरी टाकले माझ्या जागेत काय टाकू काय? नका त्यांनी किती आता भाडे? भाडे काय मी भाडेवाला आले का माणूस? मी काय भाडेवाला आहे का ही फक्त जुन्नरला तहसीलदारले पोलीस स्टेशन मध्ये फिरत असतात कोणाचं काय उद्योग हो काय हो जोल झाल काहीतरी हे बघत असतात फक्त यांचा तो धंदा आहे तुम्हाला काम दिलंय त्या जोल झालचं आम्हाला दिलेलं नाही तुमचा नाही धंदा का आमचा धंदाच नाही रोज असत असू द्या रोज आहे मी काम नाही धंदा हा काम ना धंदा पण आम्ही रोज असे असतो. झोलझालचे आता हे धंदेवाले काय चाललंय झोलझालचे धंदे तुमच्याकडे दिलेत अहो, हे आमच्याकडे काय नाही चाललंय? सापडले तर पैसे बघा. दिले तुम्हाला हा, ठीक मला दिले ठेकेदारांनी ते असते तर त्याला वाहन मारतो ठेकेदारांनी यांची पाकिट भरल्यामुळे हे सोबत येतात ठेकेदार अजूनही माझा चोत माझ्याकडे एक सुद्धा आला नाही हे सांगितलंय मी शिवाय देऊन बोलतोय त्याचा कोणतरी माणूस आला असेल कोणी येऊ दे ना तो काम चाललाय त्याला तुझ्या समोर तोडीतो पण हे मला काम तुम्ही आता ठेकेदाराला मुरुम विकता कोणी डबल- मुरुम विकलं नाही त्याला जागा देता नाही 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 नाही. जागा दिली हे मान्य करतो पण मुरुम कोणी विकत नाही जागा दिली बघा आता मुरुम कोणी विकत जागा नाही दिली किती मोठं म्हणे ठेकेदार नाही, नाही, माझा रस्ता आमच्यासाठी होतोय तर आम्ही काय आम्ही याच्यात नाही करायचं आपण चालत चालत जाऊ मग चालू तुमचे डोळे उघडू आपण असं चालत चालत जाऊ तुमच्याच उघडे आलोय मी तुमचे थप्पी देऊन जे डोळ्यावरती थप्पीमुळे कुठं दिसत नाही ना ते दाखवू तुमच्याकडे तुम्ही थप्प्या पाहायला आले असतील मी नाही आलो थप्प्यावाला मी थप्प्यावाला अहो, मग नाही आता काय मी थप्प्यावाला अहो, नाही. रोज असं मला तुम्ही जिथं- नाही, मी तुमचे आहे. तक्रार जे किती आहे तहसीलदारकडे यांनी इथं मुरुम खाल्ला यांनी इथं माती बरोबर, खाल्ली मी करतोच ना. हे यांनी केलं म्हणूनच मी आला करतोय. मातीवाला दिलं तुमचं पाकिट का तुम्ही नाही, खुश आम्ही कोणतं पाकिटही घेत मग नाही काय पाकिटही घेत नाही कोणतं ते कारण अहो तुम्ही सांगतो. फक्त तक्रारी माझं करता टार्गेट इकडे आहे तिकडे. 5 वर्षाचं काय या जंगलाचं संरक्षण व्हावं आणि काय पर्यावरणाचं केलं संरक्षण संरक्षण तुम्ही? आज केलंच काय केल्याशिवाय केलं? झालेत का? काय केलं करतोय म्हणूनच ते अहो, करतोय हे मी. काय डोंगर काय तुमच्या संरक्षण आहे का ते हा डोंगर हा? काय आपलं बोलताय हा? तुम्ही आपला आहे आपला असं पोट भरतावले काही बी असं आमची उद्योग नाही पोट भरायला मला 110 एकर जमीन आहे मी करचोट नाही आहे पण तरी माझं काय 4 वागतं लोक माझी सर्व्हिसला आहेत आपण काय वागतं असं मग ना मग वागतं काय तुम्ही चुकीचं आहे जे चांगलं काम आहे त्याला हो, चांगलं एवढी काम 110 एकर जमीन आहे तर असं का वागता आहे. चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे 4 लोक सर्व्हिस करतात नाही का आता 4 लोक करू नाही तर 50 लोक करू पण तुम्ही वागता ना तसं हे बघ खडी आली वागती नाही मला काम जे दर्जेदार आहे ते मी दर्जेदारच म्हणणार हे दर्शनार आहे हा आहे दर्जेदार आहे हे हा आहे खडवाळ हा खडवाळ गार हा गार बघा काय हे आपलं- आपलं नाही का बघा कसे पंटर लोक हे ठेकेदार पाळतात आणि जर कुणी आलं तर त्याच्यासाठी हे करतात हे उद्या काय बी करू शकतील ही जी लोक आहेत ना ठेकेदार नाही करते, हे बातमीदार करतात, हे उद्योग ही जी करतात, आहे हे ना, हे- बातमीदार करतात यांच्यासारखी लोक आहे ना प्रत्येक गावामध्ये हऱ्या धोंड्या पांड्या अशी नाव आहेत यांचं नाव वेगळं आहे पोपट आहे. सारखे पत्रकार बरेच आहेत असे उद्योग करणारे हे आता आम्हाला आताची शिकाय भेटलं आताशी हा. बर तर मग अशी जी आहे तर त्या या ज्याचं काम चांडाळ त्याला चौकडी ज्याला म्हणतात ना पाहिजे, पण ज्याचं दर्जेदार आहे त्याला दर्जेदारच अहो ही चांडाळ चौकडी मधले तुम्ही एक आहेत ना असू द्या चांगल चौकडी हे किती जण सांगूच आहे नका. तुमच्या बरोबर हे सांगूच नका तो तिघ जण येणार तुमची बरोबर टीम येणार फिल्डिंग कोणी आलं जा. नाही माझ्या बरोबर मी एकटाच आलो मला काय? कवर हे दिलं. जरा माझ्यातर्फे तुम्हाला एक आरगोटे भेट देतो मी तुम्हाला धरा हातात या काही आपलं सांगत आहे. काय आहे? हातात अरे दाखव. आहेच ना मग ती खडी थोडेफार असणार मी नाही म्हणलो का म्हणजे नाही म्हणजे अख्ख आहे ना इकडे या ना अहो या या ना हे काय मग धरा गारगोट्या तुम्हाला फ्री देतो काही आपलं कुठलं का चाल. हे धरा हे बघा हे बघा ह्या गारगोट्या माझ्यातर्फे हे बघा साहेब आता विमल खात्यात काय खात्यात हिरा काही याला आपलं बंदी आहे. याला पण असे हे बघा दाखवतील आपल्याला हा. लपू नका तुम्ही कोणाला पितोय काय आहे बघा तुम्ही व्हिडिओ देताय तुम्ही दिसाल तर तुम्हाला लोक नाव ठेवतील नाही नाही काय नाही मला मला माहित आलं पाहिजे कोण नाही नाव ठेवत मग हे तुम्हाला गारगोट्या फ्री हा फ्री त्या बंद केल्यात मी त्या बंद करून टाकलेल्या आहेत ते तुम्हाला सांगितलं ते बाबा ओढायला लावलेत त्याला आणि टाकून दिल्या नाही मग आता हे मी कुठून काढले
तू काय कुठून काढल्या त्या मेराच्या उचलायच्या कुठे मग त्या घेरच्या? मग काय खाणायचं की इथं? हा खा ना खणून पहा ना ये इकडे चाललं इथं उघडं दिसत या हा, हा, खा ना या इकडे खा ना. काढा काढ कुठे इथे चल काढा ना हे काय काय ए यार इकडे जरा राजावकर रे इथं काय आहे आपलं उकरा ना राजावकर इथं जरा राजू शेठ नमस्कार काय ते काय म्हणले आता ते गणेश सांगड्याचे इथं गेलो पण तुम्ही काय म्हणले ना हो? पुढे काय काय आहे दाखव पुढे गारवटी हे काय आहे? पुढे गारवटी खाली बरोबर हो दगडच नाही खाली पाणी मारलेलं सुद्धा आहे. दगड आहे का खाली त्याच्या खाली उकर ना राजा दगड आहे का हा आहे आहे कर बाबा राजू शेठ उकरा याच्यात दगड लागतोय का दाखवा ती खडी नाही मग काय हा कोपरा नेला काढवर काढ. खडी गुतली ना काढा ना मग काही बी लय पॅक झाले संदीप भाऊ पेग झाले मग काय मग पेग झाली तर मग कशी काय काढता तुम्ही नखानी हे मी हे म्हणतो, रोलर फिरलाय तर हे एखादा अर्धा हे भाऊ, काम चांगलं चालू आहे अरे चांगलं नाही तुमचं चांगलं भरलंय नाही भरलं का तो ठेकेदार ओळखीत नाही आणि आपण चला त्या पोपटराव त्यांना आता काय बघा मला काय सार्वजनिक बातमी करतोय वैयक्तिक घुसायचं मला बी काही कारण नाही हा आम्ही सार्वजनिक बातमी करतोय पण आम्हाला वैयक्तिक घुसायचं काही कारण नाही हे आज सार्वजनिक बातमीच नाही तुमच्या जवळ ये जरा मी माईक ऐकू येईल तुमचं काय म्हणतात हे ते नुसती बडबड करून काय ऐकाय होणार बोला इथं उकरा लावा ना आता काय उपरायचं जो टाकलाय मुरुम झालं आता काम मग फायनल हे दिसतंय फायनल ही बाजू दिसते ना त्याला काय दिसतोय फायनल हा फायनल मग आता बिल दिलं पाहिजे हा दिलं पाहिजे चल मी म्हणतो दिलं पाहिजे भाडं दिलंय का भाडं नाही देईल तो देईल तेव्हा पाहू भाड्याचं काय काय येऊ किती जागा गुतावली तुमची मग आता त्यानं म्हणलं तर काय करू त्याला नाही चला आता कुठं कुठं जी फाईट मारली चला दाम चला आपण जाऊ आता रावते साहेबांची नक्की काय साहेब विहिरीवरचं डबार आहे हा? विहिरींवरचं डबार आहे विहिरीवरचं डबार आहे हा. ते मग काय म्हणलं माहिती लोणी दामणीवरून आणलं. त्याने कुठून आणलं असेल ते म्हणता येईल पण मी म्हणतोय इथं काही विहिरींचं डबार घेतलंय हे मी म्हणतोय हे मात्र खरं बोल हा. बाकीचं सगळं खोटं होतं. नाही खोटं नाही खोटं कायला बोलू मी ही जागा कुठं तुमची नाही माहिती पारच्या तिकडे कुठावर पार हे आपला ते मोठं. हा 110 एकर जमीन मग हे काय हमरून हे नाही काय? मग काय हमरून नाही मग काय या इकडे अरे याच्यात या बाजूने टाकलंय त्यांनी साईड पट्ट्याला हे साईड पट्ट्याची माती आहे, ही side रामकृष्ण हरी बघा वासुदेव आहे हरी बस मग या ही जागा का तुमची चला बरं आपण तिकडे जाऊया तुमच्या जागेत कुठं खणले बघा लोकांचं तुम्ही मातीचा पंचनामा करायला लावत्यात चला आपलं बी पंचनामा करून घेऊया किती गट नंबर आहे हा नाही, हा किती गट नंबर आहे चला नाही पंचनामा. वायले नंबर येते नाही मला गट नंबर सांगा हा एक 260 आणि 261 260 आणि 201 नंबरचा हा पोपटराव त्यांचा 61 किती 61 असं नको चुकीचं किती उत्खनन केलं इथं पुढे उद्घाटन केले चला आपण जाऊया पुढं आणि तो मुरुम कुठं हे किल्ला आहे तहसीलदार सुनील शेळके साहेब तुम्ही जर ही बाईट आता तुम्ही ऐकत असाल तर बघा नाणेघाट या ठिकाणी कोणतेही बिगर परमिशन घेता म्हणजे बिगर परवाना मोठ्या प्रमाणावर उत्खनन झाले आणि हे ते पोपट रावते हे जे तुमच्याकडे वारंवार तक्रारी करत असतात ह्याच्या मातीचा पंचनामा करा याच्या भट्टीचा पंचनामा करा ज्या फायली रंगवतात त्यांचं काय चाललंय हे आता तुम्ही उघड्या डोळ्याने बघा फक्त ब्लॅकमेल करायचा अर्ज करून ब्लॅकमेलचा संबंध नाही आणि याच्यामध्ये ते हिरा लागेल हो हिरे असतील का बघ याच्यात हिरे नाही सांगता येत आवश्यकता नाही हिरे हा कोणाचा गट आहे हा म्हणलंय ते हा बारक्या भावाचे इकले कोणी काय विकलं नाही जमीन लेवलिंगचं चाललंय विकलं नाही ते कुठे गेलं त्यातलं माती मुरुम हं? मग दिलं नाही याला मी रस्त्याला तुला सांगितलं ना रस्त्याला सुद्धा हे दिलं. बघा ही आता बरोबर सापडले साहेब भावाच्या जमिनीतला माती मुरुम यांनी रस्त्यावाल्याला विकलाय सगळं नाही विकला जमीन लेवलिंग चालले किती विकला मग नाही काय आता थोडं इथं आमच्याच हाती टाकला असं किती
आता किती मला मग ते इथं नाही तर लय निघलंय ना, हे बघा जरा कॅमेरा रोल करा. केलंय निम्मा अर्ध पहिलंच मागच्या वर्षी केलेलं आहे, फक्त त्याच्यातले आता माती काढली ती. गेल्या वर्षीचा बी पंचनामा करा सर, आणि आताच्या बी वर्षीचा करा. लेवलिंगचं काम चाललेलं आहे. जमीन लेवलिंग मध्ये तिथं वावर बनवायचे तेव्हा तो जमीन लेवलला ती माती त्याच गटात टाकायची असते. हा मग तोच गट आहे, मग हा गटकांचा आहे तो. तुम्ही तर रस्त्याला दिली, नाही कोणा रस्त्याला कोणत्या गटात टाकली माझ्या? हा आमच्याच गटाला पोरीच्या तिथं भराव करायला टाकली. कोणता गट आहे तो पुरीचा? त्या तिथून गट आहे ना तो, सांग ना ते करेल. तहसीलदार साहेब माझी अशी विनंती आहे, ठीक आहे, याचा पंचनामा वगैरे करे. हे जे व्यक्ती आहेत हे वारंवार तहसील कार्यालयामध्ये येत असतात आणि याच्या माती हा इथं क्रशर होतं ना, ते इथल्याच दगडी काढल्यात, क्रशिंग केलं त्या इथं मशीन होतं ना. ह्याच्यावर आपल्याला ते जमीन लेवलिंग करायचं आहे पूर्ण. पण इथं ते ठेकेदाराचं मशीन होतं ना, खडी क्रशरचं. नाही मी पाहिलं नाही, तसं चुकीचं नको, मी पाहिलं नाही म्हणजे असं व्हिडिओ आहे ना. नाही असेल तुमच्याकडे, पण मी पाहिलेलं नाही. ती बा ती माती तर तहसीलदार साहेब आमची अशी रिक्वेस्ट आहे का हे जे व्यक्ती आहे हे पूर्णपणे ब्लॅकमेलर आहेत आणि हे तहसील कार्यालयामध्ये येतात किंवा पोलीस स्टेशनला येतात, कुठे इथल्या आदिवासी भागांमध्ये कुठं भांडणं चालली असेल त्यांच्यामध्ये इंटरफेअर करतात, याचे त्याच्या नावाखाली पैसे काढतात. इथं जे आता समजा माती उत्खनन झाली का हे तिकडे तक्रारी करणार, मातीवाले यांना भेटतात. एकदा मातीवाल्यांनी यांचं खिसा गरम केला की हे आपली माघार घेतात. कोणी भेटत नाही, मातीवाले कोणी काय संबंध नाही, हे आपल्या जमीन. मग तुम्ही तक्रारी करून होतं काय मग? आम्ही कुठं काय म्हणलंय? हे बघा काय आहे? तुमच्या गटात आहे नाही, काय आहे? तुमच्याच गटातलं नाही, तुमचंच आहे नाही, काय आहे? नाही ते नाही. आपण हे कुठे आहे? तुमच्याच गटातलं आहे ना. तुमच्या गटामध्ये हे बघा हे टोळ निघालेत नाही, हे तुम्ही विकले, तुम्हाला त्यांनी पैसे दिले नाही दिले, मग फुकट दिले का? मग लेवलच्या बदल्यात फुकट केलं दिलं का तुम्ही? जमीन लेवलचं काम तहसीलदार सांगतील. हे काय आहे सर? हे काय होतं सर? नाही मी म्हणलं ना, मी ना पाहिलं नाही ते, पण इथं आपल्याला जे चाललंय ते जमीन लेवलिंगचं चालले ते पहा. आता ती चांगली माती सुद्धा बाजूला काढून ठेवली. तर आता हे बघा, हे अख्ख्या जगाचा दुनियाचा कुठं काही गरिबांनी शेतकऱ्यांनी जर माती विकली पोटासाठी तर हे तिथे त्या ठिकाणी जातात, तलाट्याला सांगतात या इकडे पंचनामा करायला, मग तलाठी येणार, शेतकरी गावाला करणार. ऐका, आणि तो मग मातीवाला येणार, साहेबांना भेटणार, साहेबांच्या खिशात पुढे टाकणार. कोण नाही पुढे साहेब खुश, पुढीवाले आम्ही ही नाही, वस्तुस्थिती आहे. हे पुढीवाले आम्ही साहेबांचे नाही, पुढीवाले आम्ही हे जिकडे नेतात तिकडे जातात. जो आमदार होईल त्याच्या माग नाही काही संबंध नाही. हे आता मगाशी देवराम लांड्याचं नाव घेतलं, इलेक्शन करायला प्रचार करायला हे पुढे असतात, नाव ठेवायला हेच असतात. अहो पण नाही हो, नाही याच्यात बोला म्हणजे ऐकू येईल. मोरी बुजवायला त्यांनी मुरुम नेला, पण आपलं जमीन लेवलिंगचं काम चालले त्याच्या म्हणजे त्यांनी नेलं ना. मी नाही म्हणलो का तिथं मोरी, ते म्हणले आम्हाला इथं मोरीला द्या, पण आपलं हे चाललंय सगळं जमीन लेवलिंगचं. ती चांगली माती तुम्ही बघा. मग शेतकरी आहेत ना साहेब, ते माती विकतात ना, ते पण लेवल साठी करण्यासाठी हे करतात. आम्ही माती विकली नाही, आम्ही माती विकत नाही, आम्हाला तोट आहे माती. ते पहा आम्ही काय माती विकू, काय गरज आहे? तू हे कोण आहेत? गावातले भाऊबंदी, हा गावातले भाऊबंदी. तुमचा नाही विषय काय, आमचं चाललंय दोघांचं. आमची जमीन आहे नाही, ते म्हणतात ना आमची, आम्ही सक्का चुलत भाऊ येत. ते म्हणले माझे म्हणून नाही तर तुम्हाला विचारलं असतं. बर मग आता काय सांगता तुम्ही? काय सांगू आता? मग आता हे जे आपण सगळं चित्र पाहिलेलं आहे, मग हे ठेकेदारावर किती भाडं बिडं तुम्ही फुकट देता त्याला? हे नाही दिलंय फुकट, पैसे नाही घेतले, काही असं चुकीचं नको एखाद्या. मग त्यांनी काय सपाट करून दिलं काय? कोण JCB ला? आता त्याला मी बोली केली बाबा, ती माती बघ, ती तिकडे पलीकडे माती साठवून ठेवले, हे फक्त आम्ही लेवल केली का ती माती आम्हाला सारखी बसून दे. बर मग बघा मित्रांनो, दर्शकांनो, हे बघा हे वास्तव आहे. हे अशा पद्धतीचं सगळं गोडीला टोनगा लावण्याचं काम या ठिकाणी आहे. मग अशी जी लोक आहेत, ही जे करप्ट लोक आहेत, ही करप्ट लोक येतात या ठिकाणी. करप बिरप काही संबंध नाही, करप बिरप नाही. ठेकेदारांनी काय टेकवलं, तुम्ही आले ते करपवाले इथं सांगायला मला. करप बिरप काही संबंध नाही, शेती आमची हे ना. डेव्हलपमेंटचं काम चाललंय. बरं आम्ही काय बाबा म्हणजे काय कोणाला विकले का काय केले? आमच्या शेतात आमची माती.
तिथं तो खडक होता तिथं त्यांनी ते खडकाला लावलं ब्रेक लगेच तिथं लगेच तुम्ही म्हणताय का त्या ठेकेदारानं नेला ठेकेदाराचा संबंधच काय नाही याचा आमच्या शेतामधून नाही समज ना नाही तुम्हाला काय माहितच नाही मग हा माहित नाही हे पाय हा बारा केला अख्खा त्याला मी म्हणलं बाबा हे पाणी आमचं गेलं पाहिजे आणि हे पाणी तहसीलदार साहेब माझी रिक्वेस्ट आहे का हे जे आहे जे उत्खनन झाले नाणे घाटाच्या तोंडाशी तर याच्यावरती दंडात्मक कारवाई करा अजून आज नवळला सुद्धा वीटभट्टी आहे. ते सॉरी वीटभट्टीच म्हणतो खाण खोदलेली आहे. ते बिचाऱ्या शेतकऱ्यावर पंचनामा त्याचा दंड केलेला आहे त्या गरीबाला कशाला त्रास देता ठेकेदारांचं नाव लिहा आवटी आणि जाधव तर दोघांना दंड करा 1100 ब्रास्म हे जवळजवळ 1,10,00,000 रुपये सरकारला भेटतील फुल मालामाल होईल सरकार हा इथला बी पंचनामा केला तर त्याच्यामध्ये अजून भेटतील 5-25 लाख सरकारचं एकदम भलं होईल आणि त्या पैशातून अजून चांगली कामं होतील तर माझी तीच रिक्वेस्ट आहे हे बघा आता ही जी रिंग असते रिंग ठेकेदार त्याची माणसं भ्रष्ट काय ते फॉर म्हणजे काय म्हणतात त्याला पाकिटबाज पुढारी हे उदाहरण आहे आम्ही काही पाकिटवाला नाही तुम्ही पाकिटासाठी फिरताय हे मला आता बोलायला लावू नका बोला बोला हा बस झाली तुमची तुम्ही काय करता याचं उत्तर सांगा. मला नाही तुम्ही सांगा पाकिटासाठी फिरता सांगा ना त्याचं पाकिट काम जर दर्जेदार आहे त्याचं तर त्याला नाव ठेवू काय आम्ही हे असे काम दर्जेदार आहे पाकिटबाज पुढारी असतात आणि हे अशा काम पद्धतीचं दर्जेदार सगळं हे आहे. करतात आता यांनी आपले 2 तास घालवलेले ठीक आहे एक समाजातली एक कीड कशी असते बघा ना कीड नाही, ही तुम्ही समाजाला लागलेली लावलेली कीड आहे हे आडवे याच्यामुळे मोबाईल कधी दाखवले, गावचा आहे ना हे विकास होणार नाही आडवे मोबाईल कधी दाखवले, भागाचा तुम्ही विकास हा, होणार हा, नाही. भागाचा विकास आणि नसता तर- हे असं भागाचा विकास नसता तर 15-20 कोटीची कामं गाड्यांना चालू नसती हे सांगू नका तुम्ही मला बघा आता भागाचा याचे विकास नाही. करणाराच पोपट रावते पोपटराव ते भागाचा विकास भागाचा विकास करतात करणाराच पोपट रावते विकास केला तर आमच्या शुभेच्छा 15-20 कोटी रुपयाची कामं उगाच वाटोळ चालू करू नका नाही तुम्ही वाटोळं करायला आलेत आमच्या कामांचं विकास तुम्ही- करा तुम्ही वाटोळ करू नका वाटोळं करायला आलेत तुम्ही इतरांना सांगा मला नाही सांगायचं हे बघा असे पोपटरावते सारखे जे लोक आहेत फक्त ठेकेदारांनी काय टाकलं का मग द्यायचं पळत मी मागाची शहरातल्या आई आले आज माझ्या समोर कोणता ठेकेदार म्हणतो 2 रुपये दिले तुमचं म्हणणं आहे ना काम चांगलं आहे तुम्ही सांगा चांगलंच आहे तू बघा त्यांच्या त्या ठेकेदारांची नावं घेतो माझ्या समोर काय संबंध त्यांचं ते शिव्या एक का देतो सुद्धा त्यांना? मग तो एक आहे माझ्या समोर आलं तर तू ठेकेदाराचं नाव घेतो काही दिले नाही का पैसे त्यांनी त्यांनी जर दिला असेल तर विचार त्याला हाणतो नाही तर तुला हाणतो इथं फसवलं काय म्हणतो काय फसवायची गरज काय मी मागितलेच नाही तुमच्या आधी भिकारी नाही मी त्याला प्रोटोकॉल काढला पाहिजे ना त्याला तुमचं काय. तो मला लवड्याला लागतो प्रोटोकॉल काय गरज नाही प्रोटोकॉल ठीक आहे चला धन्यवाद आता आपण पोपट भाऊ आपले जे रावते आहेत वो खूपच चिडलेले आहेत ते एकदम आता हायपर झालेले काम दर्जेदार आहे हा चिडलेले नाही कोणी काम दर्जेदार हा दर्जेदार आहे